नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहिला असाल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता चालू आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकार केव्हा करणार आणि कधी करणार। आणि त्यासाठी सध्या पाहिला असाल राज्यामध्ये कशा प्रकारे शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केलेत की राज्य सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ कधी करणार। याचं एकमेव कारण आहे निवडणुकीच्या पूर्वी कशा प्रकारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 आणि आता म्हणतायत भरा 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 आणि भरल्याशिवाय पर्याय नाही। म्हणजे अशा प्रकारच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांची तुम्ही 100% दिशाभूल करतायत। राज्य सरकारने जर शेतकऱ्यांना अशा प्रकारची आश्वासनं दिली होती तर त्या आश्वासनाची पूर्तता सुद्धा राज्य सरकारने केलीच पाहिजे। मग राज्य सरकार आश्वासन देऊन पाठ फिरवणार आहे का? शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही का? आणि जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहेत तर त्यासाठी योग्य ती वेळ सांगायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा कळेल की राज्य सरकार दिलेली आश्वासनं पूर्ण करते। राज्य सरकारने जर हे आश्वासन पूर्ण केलं तर राज्य सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास अजून जास्त प्रमाणामध्ये दृढ होताना दिसून येते। याचं एकमेव कारण आहे राज्य सरकार फक्त निवडणुकीपुरतच शेतकऱ्यांचे आश्वासन देण्यासाठी उभा आहे का? म्हणजे या ठिकाणी लोकांची दिशाभूल करायची आणि दिशाभूल करून लोकांचे मत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न फक्त निवडणुकीच्या पूर्वीच होतो का? म्हणजे या ठिकाणी एकदा सत्तेत बसलं की आपण दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवायचा अशा प्रकारचा कार्यक्रम जर तुमचा असेल तर यापुढे जनता सुद्धा विश्वास तुमच्यावर दाखवणार नाहीये। जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवून सत्तेवर बसवला आहे आणि सत्तेवर बसवला आहे तर शेतकऱ्यांची आश्वासनं तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे। अजून पाहिलं असेल दुसरं आश्वासन काय होतं की शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल। म्हणजे याचा अर्थ कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, या प्रत्येक उत्पादनाला राज्य सरकार चांगल्या प्रकारचा हमी भाव उपलब्ध करून देईल। मग हमी भाव उपलब्ध करून देण्यासाठी एवढी दिरंगाई का होतीये? राज्य सरकारने सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे का? शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यापासून राज्य सरकार कानाडोळा का करते? शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कानाडोळा का करते? याकडे सुद्धा राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे। कारण जर पाहिलं असेल महाराष्ट्रातला शेतकरी राजा जर या ठिकाणी मागे राहिला तर कुठल्याच प्रकारचा विकास आपला होणार नाहीये। कारण जर पाहायला गेलं शेतकऱ्यांनी काही जर पिकवलं नाही तर या महाराष्ट्रातील जनता काय खाणार आहे? म्हणून राज्य सरकारने कुठेतरी दिलेले आश्वासन पूर्तता करण्यासाठी 2 पाऊल पुढे आलं पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आता आंदोलन छेडलं आहे। ते का छेडलं आहे? कारण सध्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा कशा प्रकारे शेतकऱ्यांचा अपमान केला आहे। शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठी त्यांनी तर अनेक प्रकारचे शब्द बोलावून दाखवले आहेत। म्हणजे याचा अर्थ कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी वर्ग हा त्यांच्या मुलांचे लग्न करतो, साखरपुडे करतो। याचा अर्थ नेमकं त्यांना म्हणायचं काय आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी केली फक्त तुमचं काम आहे। शेतकरी काय पिकवतो आणि कशा प्रकारे उत्पादन काढतो हे शेतकऱ्यांना 100% माहिती आहे। तुम्ही शिकवण्याची गरज नाही। तुम्ही कशा प्रकारचं संसदेमध्ये काम करायला पाहिजे हे सध्या जनतेनं तुम्हाला सांगितलं नाही। तुमचा कसा मनमानी कारभार चालू आहे त्याच्यावर लोकांनी बोललं की तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दुखतंय। म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा अपमान न करता शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे। आणि शेतकऱ्यांचे आश्वासन काय होते तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दुसरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर उत्पादनाला योग्य भाव। शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्यांच्या उत्पादनाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। हे आश्वासनाची पूर्तता तुमच्याकडून झालीच पाहिजे। कारण तुम्ही या ठिकाणी इलेक्शनच्या पूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने आहेत। शेतकरी कुठल्याही प्रकारचं बळजबरी तुमच्याकडून मागत नाहीये। तुम्ही जे म्हटलात तेच शेतकरी तुमच्याकडून मागत आहे। हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय। ठीक आहे, थांबतो। धन्यवाद।